11th ॲडमिशन 2026-27 विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट होती म्हणजे कॅप राऊंड 1ची ही उद्याला होती, म्हणजे 22 तारखेला 6 वाजेपर्यंत विद्यार्थी त्यांचे कॅप राऊंडचे फॉर्म भरू शकत होते। परंतु साईटमध्ये खूप साऱ्या अडचणी आहे, ज्यामध्ये विद्यार्थी त्यांचा जो फॉर्म आहे हा लवकरात लवकर भरू शकत नाही आहे। त्यामुळे आता यामध्ये 1 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर बघू शकता कॅप फेरी 1 भाग 1 आणि भाग 2 म्हणजे कॅप आणि कोट्या अंतर्गत पर्याय अर्ज भरणे, विद्यार्थी नोंदणीसह म्हणजे A to Z फॉर्म, ज्यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 आणि कोटा अंतर्गत जे फॉर्म येतात ते फॉर्म म्हणजे A to Z फॉर्म 21 तारखेला जसे की आज सुरू झालेले होते, तर 23 तारखेला 6 वाजेपर्यंत भरू शकता। म्हणजे 1 डे याला एक्सटेंड करून देण्यात आलेला आहे, कारण की साईटमध्ये भरपूर प्रॉब्लेम सुरू आहे। आम्ही समजू शकतो, कारण की आम्ही सुद्धा आज दिवसभरामध्ये जेवढे फॉर्म भरायला पाहिजे तेवढे फॉर्म भरू शकलेलो नाही आहे। त्यामुळे आता विद्यार्थ्यांना 1 दिवस मुदतवाढ दिल्यामुळे त्यांचे फॉर्म व्यवस्थितरित्या भरल्या जाऊ शकतात। तुम्ही सुद्धा थोड्या वेळात अजून ट्राय करा, नाईटला ट्राय करा, तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। ठीक आहे, अशा प्रकारे ही एक अपडेट होती। आणि त्यानंतर यामध्ये एक माहिती अजून देण्यात आलेली आहे की भरपूर विद्यार्थी आहे की माझ्याकडे TC नाही आहे, 10वीची मार्कशीट नाही आहे, अशा प्रकारे कमेंट्स करत होते। तर त्यांच्यासाठी आपण एक व्हिडिओ दिलेला होता, परत आता साईटवर सुद्धा त्या प्रकारे एक अपडेट उपलब्ध झाली आहे। बघा, भाग 1 आणि भाग 2चे अर्ज भरताना SSC बोर्डाची गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य नाही, म्हणजे कंपल्सरी नाही आहे। मी तुम्हाला अगोदरही सांगत होतो, कमेंट्सवरही विद्यार्थ्यांना रिप्लाय दिला मी की TC ही कंपल्सरी नाही आहे आणि 10वीची जी मार्कशीट आहे तुम्ही ऑनलाईनवाली अपलोड करा। तुम्ही ऑनलाईनची प्रिंट काढू शकता आणि ती कॉपी तुम्ही 10वीच्या मार्कशीटचं जे ऑप्शन दिलेलं आहे तिथे तुम्ही अपलोड करू शकता। म्हणजे 10वी मार्कशीट आणि 10वीची TC दोन्ही ऑप्शन आता आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही आहे। दोन्ही ऑप्शन नसेल म्हणजे TC आणि हे जरी नसेल तुमच्याकडे मार्कशीट तर घाबरायचं नाही आहे। ओरिजिनल मार्कशीट यायला वेळ आहे, त्यामुळे तुम्ही ऑनलाईनची मार्कशीट अपलोड करा। TC कंपल्सरी नाही आहे। जर कोणाच्या फॉर्ममध्ये TC टाका अशा प्रकारे जर ऑप्शन येत असेल तर तुम्ही तिथे डिक्लेरेशन फॉर्म अपलोड करा। जो डिक्लेरेशन फॉर्म तुम्ही डॉक्युमेंटसाठी टाकत आहे तो डिक्लेरेशन फॉर्म तुम्ही TC मध्ये पण टाका। अशा प्रकारे ही अपडेट होती। तर 23 तारखेपर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही तुमचे दोन्ही रजिस्ट्रेशन करू शकता, पार्ट 1 आणि पार्ट 2। तर आपले लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा। फॉर्म भरण्याचे जे व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहे, त्यामधून ते व्हिडिओ बघा आणि आपला फॉर्म कंप्लीट करा। अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर पूर्ण माहिती दिली जाणार। आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।